जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ सोमवारीही सुरूच राहिलाय। मिरज, तासगाव, वाळवा, शिराळ्यासह जत, कवठेमहांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी झाले। नेवरी आणि वायफळे मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। खरीपाच्या पिकांची काढणी सुरू असताना होत असल्याने पावसामुळे सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचं नुकसान झाले। शिवारात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय। मागील महिनाभर पावसाने उसंती घेतली होती। 4 दिवसांपासून परतीच्या पावसाचं आगमन झाले। रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानंतर सोमवारपासून ढगाळ वातावरण राहिलं। ढगांच्या गडगडाटासह सकाळी पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस जोरदार झालाय। तासगाव, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झालाय। तासगाव तालुक्यातील वायफळे आणि कडेगाव तालुक्यातील नेवरी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं। सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत असल्याने पुन्हा ओढे, नाले, तलाव ओसंडून भरून वाहू लागलेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसतोय। सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले। सध्या शिवारात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं असून सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर, लातूरमध्ये उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगली येथे सर्वपक्षीय धनगर समाजाच्या वतीने येथील शिवशंभो चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। सुमारे 1 तास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपालचा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत। राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात लेखी 3 वेळा लिहून दिले की महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, परंतु धनगर आहेत। अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही, त्यामुळे तात्काळ राज्य शासनाने निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवशंभो चौकात एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्यात। सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे शहरात येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। त्यानंतर प्रमुख आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खानापूर विधानसभा मतदारसंघाची मागणीच केली नाही। या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नैसर्गिक हक्क आहे, त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवणार आहेत। आमच्या पक्षाचा आमदार व्हावा ही विचारधारणेतून निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केली आहे। यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, संपर्क नेते भास्कर जाधव यांनी खानापूर मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। खानापूर विधानसभा निवडणुकीत सलग 2 वेळा शिवसेना पक्षाने विजय मिळवलाय, त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क आहे। या मतदारसंघातील प्रस्थापित सर्वच नेते महायुतीमध्ये आहेत, मात्र यातील बहुतांश नेत्यांचा शिंदे गटाच्या उमेदवारीला विरोध आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी करावी। यासाठी आम्ही सदाशिवराव पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख, वैभव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। त्यांना आपण 1 महिन्यात विचार करून सांगा असं त्यांना सांगितलं होतं। आता बराच कालावधी झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही तयारीला लागल्याचं त्यांनी सांगितलं। वीज बिल घोटाळ्याबाबत SIT नेमण्यात आली आहे। समिती देखील नियुक्त झाली आहे, पण अद्याप चौकशी सुरू न झाल्याने नागरिक संघटना, नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेसमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते वी.द. बर्वे, सतीश साखळकर आणि तानाजी रुईकर सहभागी झाले होते। 5 वर्षातील वीज बिलांच्या तपासणीतून हा घोटाळा 3,45,00,000 रुपयांपर्यंत गेलाय। 10 वर्षातील वीज बिलांचं ऑडिट केल्यास अपहाराची रक्कम 10 कोटींवर जाईल, त्यामुळे SIT चौकशीची मागणी केली होती। त्यानुसार लोकायुक्तांनी SIT चौकशी नेमण्याचे आदेश दिले। समिती देखील नियुक्त झाली आहे, मात्र चौकशीला सुरुवात झाली नाही। 1 वर्षाचा काळ लोटला तरी कोणतीही दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे हे उपोषण करण्यात आलं असल्याचे वी.द. बर्वे, सतीश साखळकर आणि तानाजी रुईकर यांनी सांगितलं। कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत सामाजिक नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आलाय। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू राहील असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कासेगावातील अतिक्रमणधारकांनी केलाय।
1973 ते 74 साली कासेगावमध्ये सिटी सर्वे लागू झाला. त्यावेळी कासेगावच्या पूर्व भागामध्ये वास्तव्यास असणारे मातंग, चर्मकार, बौद्ध, मुस्लिम, रामोशी, भोई, शेतकरी, मराठा असे बहुसंख्य बहुजन समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांचा गावठाणमध्ये समावेश झाला नाही. त्यांचे घराचे उतारे महाराष्ट्र शासनाच्या नावाने निघत नाहीत. सदरचे उतारे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नावे निघावेत. या कामी त्यांची घरे त्यांच्या नावावर व्हावीत यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर अनेक वर्ष सातत्याने प्रयत्नशील राहिलेत. इस्लामपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा इस्लामपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून वाळवा तालुका पंचायत समिती कार्यालयावर धडकला. या ठिकाणी गट विकास अधिकारी डॉ. भारत पाटणकर व अतिक्रमणधारकांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये महसूल विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत गट विकास अधिकारी, अतिक्रमणधारकांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होणार आहे. सांगलीतील पंचशील नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधील शिक्षक मारुती माळी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. उपायुक्तांनी त्यांच्यावर कारवाईचा अहवाल देखील तयार केलाय, पण प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माळी यांचे पाठराखण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात हल्लाबोल केलाय. शिक्षक मारुती माळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची लाचलुचपत कार्यालयाकडून चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली. पंचशील नगरमधील शाळा नंबर 29 मधील शिक्षक मारुती माळी यांच्यावर शाळेतील पोषण आहार परस्पर विकणे, स्वतःच्या बदल्यात बेकायदेशीरपणे नाममात्र मानधनावर प्रतिशिक्षक नेमणे, शाळा व्यवस्थापन कमिटीमधील सदस्यांच्या खोट्या सह्या मारून पैसे काढणे, खोटी बिले सादर करून पैसे काढणे यांसह अनेक तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमणूक समिती अहवाल तयार केलाय. त्यामध्ये माळी यांना दोषी धरण्यात आलं असल्याचं राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी चौकशी अहवाल पाहून संबंधित शिक्षक मारुती माळी यांच्यावर कारवाई देखील केली, पण नंतर शिक्षण विभागाचे रंगराव आठवले यांनी कारवाईला फाटा दिलाय. माळी यांची पाठराखण केली आहे, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीने आठवले यांना जाब विचारला. मात्र आठवले यांनी उत्तर देण्यास टाळलं. माहिती अधिकार खाली माहिती मागवा मग उत्तर देतो असं सांगितल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. वाळवा येथे श्री हनुमान मंदिर कोटभाग येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम यशस्वी पार पडलाय. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे शिष्य सद्गुरू श्री दत्तावधूत महाराज चैतन्य आश्रम, श्री क्षेत्र हिब्बळी, धारवाड, कर्नाटक यांनी भक्तांकडून लोककल्याणाकरिता 11 कोटी श्री हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केला असून त्यानुसार सलग 3 दिवस कार्यक्रम आयोजित केलाय. यामध्ये सलग 30 तास सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण करण्याचा सोहळा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील हनुमान भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व परगावच्या भक्तांची राहण्याची आणि भोजनाची सोय इस्लामपूरच्या स्थानिक श्री हनुमान चालीसा पठण समितीने निशुल्क केली आहे, अशी माहिती दत्तावधूत महाराजांचे शिष्य अरुण करमरकर यांनी यावेळी दिली असून या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केले. मुख्य कार्यक्रमाचा सराव व्हावा या उद्देशाने रविवारी सलग 2 तास श्री हनुमान चालीसा पठण करण्यात आले. सुमारे 100 ते 150 महिला आणि पुरुष भक्तांनी यामध्ये सहभाग घेतलाय. हनुमान चालीसा पठणाने सारा परिसर भक्तमय झाला होता. हनुमानाच्या महाआरतीने सांगता करण्यात आली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी राज्यभर रास्ता रोको करण्यात आलाय. आटपाडी तालुक्यातील बनपुरी, खरसुंडी, झरे येथे धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी रास्ता रोको आंदोलन पार पडलं. धनगर समाजाचा एसटी प्रवर्ग आरक्षणामध्ये होण्यासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आटपाडी तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक विजय बहिर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारलं. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही देण्यात आली आहे. आटपाडीत पोलीस स्टेशन चौकात सकाळपासून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बनपुरीत ढोल नाद करून घोषणाबाजी करण्यात आली. खरसुंडीत मेंढी रस्त्यावर सोडून रास्ता रोको करण्यात आलाय. बांधकाम कामगार विभागात कामगार मंत्री आणि मंडळाचे सचिव तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची ईडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत. बांधकाम कामगारांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी शासनाकडे 1% जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.
त्यासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने 1 रुपयाची आर्थिक मदत दिलेली नाही. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे फक्त बांधकाम कामगारांच्या हक्काचे असून सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच राज्याचे कामगार मंत्री आणि सचिव विवेक कुंभार यांनी कामगार प्रतिनिधी तसेच मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना मंत्री यांच्या सांगण्यावरून आपल्या मर्जीतील खाजगी कंपनीला विविध प्रकारचे ठेके देण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने निर्णय घेतलेत. कामगार मंडळात आतापर्यंत केलेल्या आर्थिक उलाढालीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. येथील बोगसगिरीला आळा घालण्याऐवजी धन दांडगे श्रीमंत लोकांची मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली. याची चौकशी न होता भाजपाचे पदाधिकारी आमदार गावागावात जाऊन बांधकाम कामगार नोंदणी करत आहेत. या प्रकरणाची ईडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.